51 दिवस आणि आमचा बाप येतोय आणि म्हणूनच म्हणतो सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही. अरे हाच काय, 1000 जन्म घेतले तरी भीम जयंतीचा नाद कधी सुटणार नाही. तुला परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा उत्साह आता ऐकला आम्ही. आता या मानवंदनेनंतर पाहूया. उच्च विद्या विभूषित ज्ञानाचा जगज्जेता, ज्ञानयात्री, ज्ञानाचा महासागर, युगंधर, युगपुरुष, युगप्रवर्तक, महान इतिहासकार, इतिहास संशोधक, अर्थशास्त्री, समाजशास्त्री, प्रकांड कायदे पंडित, महाविद्वान, मुक्तिदाता, मार्गदाता, भाग्यविधाता, मूर्तिमंत संघर्ष, शिल्पकार, किमयाकार, करुणाकार, धगधगता ज्वालामुखी, धम्मदायक, उद्धारक, दीपस्तंभ, आधारस्तंभ, मानवी हक्कांचे कैवारी, शोषितांचे उद्धारक, बौद्ध धम्म पुनरुद्धारक, नवकोटीचा राजा, घटनाकार, घटनापती, घटना सम्राट, संविधान निर्माता, आधुनिक भारताचे जनक, दिग्विजय नेता, कोहिनूर हिरा, द सिंबल ऑफ नॉलेज, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, समाज सूर्य, विश्वरत्न, विश्वभूषण, बौद्धिसत्व, परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आम्ही आजही अंधश्रद्धेकडे वळलेलो आहोत आणि खरं तर जितकेही या भारताला युगप्रवर्तक लाभले त्यांनी पहिला एक घावा घातला तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. अगदी तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्धापासून ते महाराज शिवाजी महाराजांपर्यंत साहू महाराज घ्या, बाबासाहेब आंबेडकर घ्या, यांनी फक्त एक जाणलं होतं की हे अगदी अंधश्रद्धेच्या मागे या विळख्यात अडकलेले आहेत. मला एक गोष्ट कधी कधी विचारात पडते, ज्या देशातच मुळात मांजर आडवी गेल्यावरती लोक 10 पावलं मागे येतात, तो देश कसा पुढे जाणार? बाबासाहेबांचं वाक्य आहे, जर का मंदिरात देव असता, जर मंदिरात देव असता तर देवळाच्या बाहेर कोणालाही भीक मागायची गरज लागली नसती आणि मी जर देव पूजत राहिलो असतो तर माझ्या समाजाला नक्की भीक मागायची गरज लागली नसती. आमच्या महिला पुढे असतात या बाबतीत, मला माहिती सांग, महिला पुढे असतात. पुढे दगडात भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो, दगडात भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो, स्मशानात काही नसतानाही तिथं भूत समजून बसलो, कान फुंकर मारी मंतर त्याला डॉक्टर समजून बसलो, केस सोडून झुलेबाई तिला देवी समजून बसलो, देव कोपेल का माझ्यावर म्हणून भटाच्या हातून होवन करून बसलो. सगळं काही होतं तरी देवाऱ्यात नेऊन ठेवलं, सगळं काही नसताना देवाकडे मागत बसलो. या अंधश्रद्धेपायी असा मी फसलो, असा मी फसलो. शिव फुले शाहू विचारांची गाडी सोडून दुसऱ्याच्याच गाडीत जाऊन बसलो. अय महिला, तुम्ही लय असता म्हणून सांगतो, होऊ नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला समजतील. होऊ नकोस द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला लाचार समजतील. अगं व्हायचंच ना तर हो सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला क्रांतिमाता म्हणतील. व्हायचंच ना हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. अगं व्हायचंच ना तर हो रमाई त्या भीमाची, लोक तुला 9 कोटीची माता म्हणतील. सब पाप सहकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चिद पर्योद्दपनं गेतं बुद्धान शासन. या बुद्धवाणीने पुढे प्रवास करत आहोत. तू बुद्ध पेरत चल, मी भीम पेरत चालतो. तू शांती करत चल, मी क्रांती करत चालतो. तू बुद्ध पेरत चल, मी भीम पेरत चालतो. तू शांती करत चल, मी क्रांती करत चालतो. तू माणसा माणसात बुद्ध कोर, मी मनामनात भीम पेटवतो. तू पंचशील अष्टांग मार्ग सांगत चल, मी 22 प्रतिज्ञा सांगत चालतो. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सुंदरसा बौद्ध धम्म दिला. याच्या पाऊलखुणा थेट इतिहासात घेऊन जातो. सम्राट अशोक
एक वचन आहे भारताला. सम्राट अशोक याने किती एक रक्तरंजित लढाया लढल्या, जणू काही सम्राट अशोक जगत जेताच बनायला निघाला होता. किती एक रक्ताचे खच, किती एक लढाई आणि किती एक क्रांत्या सम्राट अशोकाने केलेल्या आहेत. हा इतिहास मी सांगायची गरज नाही, परंतु तोच सम्राट अशोक जो जग जिंकायला निघाला होता तो बुद्धांच्या चरणी लीन झाला आणि त्याने जी तलवार टाकली ती जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत तलवारीला कधी हातच लावला नाही. सम्राट अशोकाने बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर दरबारात बसलेला असताना काही भिक्खूगण, काही भंते सम्राट अशोकांना भेटायला आले. सम्राट अशोक सिंहासनावरती बसलेले आहेत. समोर भंते आणि भिक्खूंना पाहून सम्राट अशोकांनी सिंहासन त्यागलं, खाली आले आणि भिक्खूंच्या चरणाजवळ, त्या भंतेंच्या चरणाजवळ नतमस्तक झाले. सम्राट अशोक जगत जेता इतका मोठा राजा त्या भिक्खू गणांच्या आणि भंतेंच्या पायावरती, चरणावरती नतमस्तक झालेला बाजूच्या मंत्रिमंडळाला अजिबात आवडला नाही, प्रधानांना अजिबात आवडलं नाही. सम्राट अशोकांच्या लक्षात आलं. काही दिवस गेले, काही दिवस जाऊ दिले. सम्राट अशोक त्याच सगळ्या मंत्रिमंडळात घेऊन एक दिवशी बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर तिकडे एक विक्रेता होता. तो विक्रेता काय विकत होता माहितीये का? अनेक प्राण्यांची शिर विकत होता. वाघाचं होतं, सांबराचं होतं, जिराफाचं होतं, अनेक प्राण्यांची शिरं होती, ती विकत होता तो विक्रेता. सम्राट अशोक त्या विक्रेत्याला म्हणतात, हो असं काय करताय? ही काय जनावरांची शिर आहेत. सर्वात जे डोकं बुद्धिमान आहे या विश्वात, ते डोकं म्हणजे माणसाचं आहे, ते विकायला ठेवा, त्याचे भरपूर पैसे मिळतील, भरपूर किंमत मिळेल. तसं तो विक्रेता म्हणाला, हे राजन काय मस्करी करता का? अरे माणसाचं डोकं ते, बाजारात काय किंमत त्याला? माणसाचं डोकं ते, बाजारात काय किंमत त्याला? त्याचं ते उत्तर ऐकून सम्राट अशोक आपल्या मंत्रिमंडळाला म्हणतो, पाहिलं, ज्या मानवाच्या डोक्याला मेल्यानंतर काहीही काडीची किंमत नाही, असं हे मानवाचं डोकं विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मासमोर नतमस्तक झालं तर कुठे बिघडलं. पण एक हक्काची टाळी आपल्या बापासाठी, बाबासाहेबांसाठी जरूर आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर सांगणं म्हणजे हिमालयाला साथ घालण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगणे म्हणजे सागराची खोली मोजण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगणं म्हणजे कळसुबाईचं शिखर ठेंगणं पडण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगणं म्हणजे त्या सूर्याशी नजर मिळवण्यासारखं आहे. अरे पृथ्वीवरून चंद्राची लांबी रुंदी मोजू शकतो, पण बाबासाहेबांच्या ज्ञानाची लांबी रुंदी मोजणारा माप अजून या जगात नाही. तिथे एक सूक्ष्म प्रयत्न करणार आहे. कसं आहे? अरे कितीही बांधले माळ्यांवर माळे तरी आभाळाला हात भिडतील का? कितीही बांधले माळ्यांवर माळे तरी आभाळाला हात भिडतील का? कितीही भरले तुडुंब नदी नाले तरी सागराची सर येईल का? कितीही पांघरलं वाघाचं कातडं तरी त्याचा वाघ होईल का? अरे कितीही द्या कोणाला भारतरत्न, माझ्या बाबासाहेबांची सर कोणाला येईल का? आणि मग त्या महामानवाला वंदन करताना एवढंच म्हणावं असं वाटतं, बाबा तुझ्यावर काव्य रचावे एवढा मी महान नाही. बाबा तुझ्यावर काव्य रचावे एवढा मी महान नाही. बाबा तुला शब्दात होतावे एवढा तू लहान नाही. बाबा मी ठरवले तुझ्यावर व्याख्यान द्यावे तर जगाला तेवढा मोठा कान नाही. बाबा मी ठरवले तुझे स्मारक बांधावे तर जगात तेवढे मोठे रान नाही. दीन दुबळ्यांनी आम्हा पामरांनी काय घ्यावे, तुझ्या क्रांतीसारखे दुसरे दान नाही. कितीही शिकलो विद्यापीठातून समतेचे धडे तरी तुझ्या प्रज्ञेसारखे दुसरे ज्ञान नाही. डोळे फाडून वाचले राज्यशास्त्रातले संदर्भ सारे, तू दिलेल्या संविधानासारखे दुसरे संविधान नाही. लागता केली मी इतिहासाची चिकित्सा, इतिहासात तुझ्यासारखे दुसरे सुवर्ण पान नाही. माथा टेकवाय मी शोधले अनेक पथ, माथा टेकवाय मी शोधले अनेक पथ, पण तू दिलेल्या बुद्ध धम्मासारखा जगात दुसरा धम्म नाही. तू दिलेल्या बुद्ध धम्मासारखा जगात दुसरा धम्म नाही. 14 एप्रिल 1891 धन्य झाली मध्य प्रदेशी महूची माती. महूची माती आनंदाने नाचू लागली, गाऊ लागली. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाई चौधरी 14वे रत्न जन्माला आले. दलितांचा उद्धारक जन्माला आला, दलितांचा कैवारी जन्माला आला. आम्ही जातीय ते पातीयतेच्या चिखलात लोळत होतो, त्या चिखलातून बाहेर काढणारा एक प्रकाश स्त्रोत जन्माला आला. परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. अरे या भीम नावाच्या बाळानं धरणी मातेवर पाय ठेवताच या बाळानं थेट सूर्याशी नजर मिळवली आणि त्या सूर्याला सांगितलं, तू जर तिथला सूर्य असशील तर मी इथला सूर्य आहे. तू जर तिथला सूर्य असशील तर मी इथला सूर्य आहे. तू ताऱ्यांना प्रकाशमय कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमय करतो. तू
ताऱ्यांना प्रकाशमय कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमय करतो. म्हणून बाबासाहेबांबद्दल म्हणावंसं वाटतं, अरे तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता, एकटाच भीम माझा लाखोंना भारी होता. तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता, एकटाच भीम माझा लाखोंना भारी होता. त्या काळात साऱ्या पुढाऱ्यांना बाबांचा धाक होता, कारण भीमराव माझा बापांचा बाप होता. समय के घड़ी को कभी चूकने नहीं दिया, खुद के गर्दन को कभी झुकने नहीं दिया. समय के घड़ी को कभी चूकने नहीं दिया, खुद के गर्दन को कभी झुकने नहीं दिया. मेरा भीमराव एक ऐसा विद्वान था जिन्होंने कस्तूरबा के चूड़ियों को कभी टूटने नहीं दिया. चला थोडंसं शिक्षण प्रणालीकडे आता सध्याच्या भारताच्या वळतो आहे. सध्याची जी भारताची शिक्षण प्रणाली जवळून पाहतोय ना, गमतीदार वाटायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक एक धडे काय कट करायला लागलेत. आता पुढे जाऊन बाबासाहेबांचे धडे कट करा, म्हणजे दिसेल तुम्हाला आपला भारत काय बोलणार. आणि त्यातल्या तर आमची मुलं सुद्धा किती हुशार नाही का. बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून आतमध्ये गुरुजी काय शिकवते त्यांच्याकडे लक्ष असायचं. हल्ली आमची मुलं वर्गात बसतात, ते बाहेर काय चाललंय तिकडे लक्ष असतं. कसं पुढे जाणार आपण. आणि त्यातल्या त्यात मग शिक्षण प्रणालीला कधीतरी सांगावं असं वाटतं, आम्हाला इंग्लिश गरजेचं आहे, शिकायलाच पाहिजे. ABCD शिकलं पाहिजे. पण काय शिकवतात सध्या मॉन्टेसरीच्या मुलांना? A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग. पोरग कुत्रा मांजरासारखं वागणार तर काय करणार? शिकवा, सांगा त्यांना ABCD. A फॉर आर्मी, B फॉर भगतसिंग, C फॉर छत्रपती शिवाजी महाराज, D फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घराघरात नॅशनल कॅरेक्टर्स निर्माण झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. ही ABCD मुलांना शिकवायला पाहिजे. आणि जेव्हा ही शिक्षण प्रणाली, मला बाबासाहेबांची माझ्या आवडती 6 वाक्य अतिशय नेहमी जेव्हा स्मरणात आणतो ना, स्फुरणच चढतं. स्फुरण जेव्हा कधी असं वाटतं की हरलोय, तेव्हा अतिशय स्फुरण देऊन जातात. बघा तुम्हाला कशी वाटतात ती. आईची माया आणि बापाचं छत्र नसलेला बराक ओबामा नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. 27 वर्ष तुरुंगात राहिलेला नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. शरीराची कुठली हालचाल न करू शकणारे स्टीफन हॉकिंग जग हलवणारं संशोधन करतात. पेट्रोल पंपावरती काम करणारे धीरूभाई अंबानी करोडोचं साम्राज्य उभं करतात. अरे रेडिओवाल्यांनी हाकलून दिलेला अमिताभ बच्चन चित्रपट सिनेसृष्टीचा महानायक होतो. परीक्षेचे पैसे भरण्यासाठी फी नाहीत म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे APJ अब्दुल कलाम या भारताचे राष्ट्रपती होतात. अरे तो चहा विकणारा नरेंद्र नावाचा शेमडा पोर या भारताचा पंतप्रधान होतो. यांची जर यादी नीट वाचली ना तर अभिमानानं सांगावंसं वाटतं, वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे बाबासाहेब आंबेडकर या भारतीय घटनेचे शिल्पकार होतात. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वभावाचे अनेक पैलू बाबासाहेबांचे वाचायला मिळाले. बाबासाहेब वेळेचे अगदी कडक होते, शिस्तीचे बाबासाहेब काटेकोर होते. असंही वाचण्यात आले की बाबासाहेब थोडेसे तापट सुद्धा होते, पण त्याच्याही पलीकडे बाबासाहेब म्हणजे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. शाळच जणू वरून कडक पण आतून निर्लस मधाळ पाणी. जो एकदा चाखेल त्याच्यात मनच आणि आत्माच तृप्त, असे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या जीवनातला एक सुंदरसा किस्सा. बाबासाहेबांची एकदा सांगलीला सभा होती आणि सभेची वेळ होती सकाळी 11 वाजताची. बाबासाहेब त्या सभेला सकाळी 8 वाजता जाऊन पोहोचले. आता बाबासाहेबांना 8 वाजता पाहून तिथले जे आयोजक होते, कार्यकर्ते होते, त्यांची तारांबळ उडाली. अरे एवढ्या लवकर साहेब कसे काय आले? आणि बाबासाहेब तिथे कुठेही स्टेजची मांडणी नव्हती, खुर्च्या कुठेही उभारलेल्या नव्हत्या. ते सगळे क्षमा मागू लागले, बाबासाहेब माफ करा, अजून कुठे स्टेज नाही बांधलंय, अजून कुठेही खुर्च्या नाहीयेत. तसे बाबासाहेब म्हणाले, अरे लेकरांनो माझी कसली माफी मागताय, मीच लवकर आलेलो आहे, तुम्ही तुमचं काम उरकून घ्या, तोपर्यंत मी एक गावात फेरफटका मारून येतो. सांगलीमध्ये छानपैकी बाबासाहेब निघाले एक शेतात फेरफटका मारण्यासाठी. बाजूला सुंदर असं ऊसाचं पीक लगडलेलं आहे. ते ऊसाचं छानपैकी बाबासाहेब दर्शन घेत आहेत आणि एक फेरफटका मारतायत. तोच बाबासाहेबांच्या रोखानं एक आवाज आला, ओ पाहुणं कुणीकडे या की इकडं, ओ पाहुणं कुणीकडं या की इकडं. बाबासाहेबांनी लक्ष दिलं, कोण हाक मारतंय? एक फाटके कपडे घातलेला गरीब शेतकरी बाबासाहेबांना आवाज देत होता, ओ पाहुणं कुणीकडं या की इकडं. बाबासाहेब त्या गरीब शेतकऱ्याजवळ गेले. तो शेतकरी म्हणाला, पाहुणं इथं बसा. तो लगबगीने शेतकरी ऊसाच्या मळ्यात गेला, एक सुंदरसा ऊस तोडून आणला, बाबासाहेबांच्या हातात दिला, म्हणाला, पाहुणं मारा की ताव. बाबासाहेबांनी प्रेमानं घेतला तो ऊस आणि तो चाखला. बाबासाहेब अतिशय तो ऊस चाखून प्रसन्न झाले होते. आणि बाबासाहेबांचा चेहरा प्रसन्न पाहिल्यावरती हा शेतकरी बाबासाहेबांना म्हणतो, पाहुणं एक विनंती होती, एक विनंती होती. बाबासाहेब म्हणाले, बोल. पाहुणं तुम्हाला माहिती आहे का, आज गावामध्ये बाबासाहेब येणार आहेत. पाहुणं तुम्हाला माहिती आहे का, आज
बाबासाहेब येणार आहे हे एवढा मस्का लावत होतो ना, तर एवढ्यासाठीच एकदा बाबासाहेबांना लांबून दाखवा ना कसे दिसतात ते. लांबून लांबून बघायचे. साहेब म्हणाले जा की जाऊन भेट की. नाही मला तिथं गरीब आहे, कोण उभं नाही करायचं. साहेब दाखवा ना लांबून. बाबासाहेब म्हणाले का तुला का भेटायचंय? शेतकरी म्हणाला काय त्या महामानवाचे उपकार आहेत आमच्यावरती. आधी गळ्यात मडका कमरेला झाडू होता, त्या महामानवामुळे गळ्यातला मडका गेला, कमरेचा झाडू गेला. अरे आधी आमच्या सावलीला सुद्धा कोणी शिरत नव्हतं. प्यायच्या पाण्याची मोताज होती, प्यायला पाणी नव्हतं, आंघोळीला पाणी नव्हतं. त्या महामानवामुळे आज दारासमोर जणू काही दुथडी भरून नदीच वाहते. शिक्षण कोणी घेत नव्हतं, आज सगळी गावातली लोक शिक्षण घ्यायला लागली, शिकू लागली, सवरू लागली. अरे आधी सगळेजण घाणेरडे कपडे घालायचे, आज शुभ्र कपडे घालतात. आधी मेलेल्या जनावरांचं मांस खायचं, आता गावात कोणी बी मेलेल्या जनावरांचं मांस खात नाही. आणि आमच्या गावातला, आमच्या समाजातला एखादा सुंदर कपडे घालून जेव्हा गावाबाहेर पडतो ना, तेव्हा आम्हाला पाहून भट ब्राह्मणांचे डोळे मोठे होतात आणि सहज म्हणतात हा राजपिंड नक्कीच महाराजा असावा. एवढे महामानवाचे उपकार आहेत. साहेब एकदा लांबून दर्शन घडवा की. तसे बाबासाहेब म्हणाले अरे मीच रे तो तुझा बाबासाहेब आंबेडकर. अरे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून घळा घळा अश्रूंचा पूर वाहू लागला. म्हणतो कोणत्या जन्माचं पुण्य केलं होतं, ज्याला आयुष्यभर देव मानलं, तो देव आज माझ्या समोर उभा आहे. अरे सगळं काही जीवनाचं सार्थ झालं. बाबासाहेब थोडा वेळ थांबले, निघून गेले. तसं या शेतकऱ्याने अभूतपूर्व काम केलं. जिथं बाबासाहेबांचे पाय लागले होते तिकडेच चावडी बांधून लावू लागला, घरातून डबा तिथेच मागवू लागला, तिथेच जेवू लागला, तिथेच राहू लागला. आणि गावातून जर एखादा कोणी आला तिथे जिथे बाबासाहेबांचे पाय लागले होते, तर हा सरळ हाकलून द्यायचा आणि म्हणायचा जिथे माझ्या देवाचे पाय लागलेत तिथे कोणाची बी उभी राहायची लायकीच नाही. खरोखरच त्या काळात बाबासाहेबांना एवढी तळमळत होती. बाबासाहेबांना भारत सरकारने कायदे मंत्री पद दिलं होतं. बाबासाहेब तेव्हा म्हणत होते मला कृषी मंत्री पद द्या. खरोखरच त्या काळात जर बाबासाहेबांना कृषी मंत्री पद मिळालं असतं ना, तर एक गोष्ट अभिमानाने इथं बॉन्ड पेपर वरती लिहून देतो, त्या काळात जर बाबासाहेबांना कृषी मंत्री पद मिळालं असतं तर आत्ताच्याही शेतकऱ्याला आत्महत्या कधी करावी लागली नसती. इतकी तरतूद तेव्हाच बाबासाहेबांनी करून ठेवली असती. तेव्हाच हळूहळू आमच्यामध्ये एक सुंदर सुंदर अशी मस्त मस्त क्रांती होऊ लागली. आता आम्हाला कोणी मूर्खात काढत नाही. आधी मूर्खात काढायचे, त्यांची तोंड सुद्धा काळी झाली. एका महाविद्यालयातला किस्सा सांगतो. 4 विद्यार्थी होते, अतिशय सुंदर घनिष्ठ मित्र होते. हे 4 विद्यार्थी म्हणजे एक होतं ब्राह्मणाचं, एक होतं क्षत्रियाचं, एक होतं वाण्याचं आणि एक शेवटी अर्थातच आमचं. एक दिवशी रात्री ठरवतात चला आज रात्री पार्टी करू. बेट ठरतो मस्तपैकी आज रात्री पार्टी करायचा. आणि पार्टीत काय करायचं, छानपैकी एक खीर बनवायची. मस्तपैकी हा दूध आणतोय, तो साखर आणतोय, तो काजू आणतोय, तो बदाम आणतोय. 4 मित्र छानपैकी, एक भटाचं, एक क्षत्रियाचं, एक वाण्याचं आणि एक आमचं. 4 जणांमध्ये सुंदर बेट ठरतो. आज पार्टी करायची, सगळं सामान येतं, रात्री खीर बनवून तयार. आता खायची खीर. मग भट जागा होतो आणि भट आयडिया लढवतो. भट म्हणतो आज रात्री लवकर झोपी जायचं आणि जो रात्री सुंदर स्वप्न बघेल त्याने सकाळी स्वप्न सांगायचं आणि खीर खायची. छानपैकी रात्री सगळेजण झोपी जातात. सकाळी उठतात. भट उठतो. भट म्हणतो माझ्या स्वप्नात काल राम आला होता, खीर मी खाणार. तसा क्षत्रिय उठतो, म्हणता अरे तू घाबरे भाटा, माझ्या स्वप्नात काल राम लक्ष्मण आले होते, खीर मी खाणार. वाण्याचं उठतो. वाण्या म्हणतो अरे दोघं पण गप बसा, माझ्या काल स्वप्नात राम लक्ष्मण सीता आणि बोनस म्हणून हनुमंत पण आला होता, खीर मी खाणार. अरे बरोबर सगळेजण म्हणतात, सगळं पूर्ण पॅकेजच ह्याच्या स्वप्नात आलं होतं, खा खा तू खीर खा. तसा आमचा उठतो, म्हणतो 1 मिनिट थांबा, माझं स्वप्न तर आहे का? काल माझ्या स्वप्नात रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि ते म्हणाले, काल रात्री माझ्या स्वप्नात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि ते म्हणाले, अरे मूर्खा, आयुष्यभर झोपला ना रे, आता तरी उठ आणि पहिली खीर खाऊन घे. रात्री उठूनच खीर खाल्लेली आहे, तुमच्यासाठी ठेवलेलीच नाहीये. हिची तरुण पोरं प्रेम करतायत, धगड्याचं प्रेम करतायत. अरे प्रेम करायचं ना, प्रेम एकच केमिस्ट्री समोर दिसते, बाबासाहेब आणि रमाई, एकच केमिस्ट्री. किती सुंदर ते गुंफण असेल प्रेमाची, किती त्याग आहेत त्याच्यामध्ये, किती कष्ट आहेत त्याच्यामध्ये, कोण तो विश्वास आहे त्याच्यामध्ये.
रमाई होती म्हणून तर बाबासाहेब संविधान देऊ शकले. किती सुंदर आहे ते दोघांची ते, किती किती सुंदर गुंफण आहे. सहज डोळ्यासमोर ते प्रसंग येतात ना अंगावरती, याला म्हणतात प्रेम. आणि प्रेमाची जर व्याख्या सांगायची झाली ना तरी सुद्धा एक सांगतो प्रेमाची व्याख्या. माता सावित्रीबाईचा त्याग म्हणजे खरं प्रेम. माता सावित्रीबाईचा त्याग म्हणजे खरं प्रेम. रमाईची साथ म्हणजे खरं प्रेम. गौतम बुद्धांची करुणा म्हणजे खरं प्रेम. बाबासाहेबांचं संविधान म्हणजे खरं प्रेम. याच्यावरतूनही जर प्रेम कळत नसेल ना तर अभिमानानं सांगतो, आम्ही जेवढे 14 फेब्रुवारीची वाट बघत नाही त्यापेक्षाही 14 एप्रिलची वाट बघतो, त्याला म्हणतात खरं प्रेम. खरं तर त्यांनी मला बांधून ठेवलंय, म्हणाले गाणी भरपूर आहेत, थोडं आता कमी बोल, हरकत नाही. माता रमाईची भरपूर साथ आहे मित्रांनो. समजा जर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला लव्ह लेटर लिहिलं असेल ना, लव्ह लेटर, तर त्याच्यामध्ये 4 ओळीच असतील, 4च ओळी. आणि त्या 4 ओळी अशा असतील, माझी आसमानी इमारत रमात तूच होती, माझी अनमोल दौलत रमात तूच होतीस. माझी आसमानी इमारत रमात तूच होतीस, माझी अनमोल दौलत रमात तूच होती. मी जिंकूच शकलो नसतो हे गुलामगिरीचं रणांगण, कारण माझ्या चितेवर सतत जळत रमात तूच होती. माझ्या चितेवर सतत जळत रमात तूच होती. अरे निळा झेंडा निळीच शाही होती, शब्दात शब्दात मातीची उतराई होती. ज्यांच्या पायधुळीतही पुण्याई होती, ज्यांचं कुणीच नव्हतं या जगी, त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त माझा भीमराव आणि त्याची रमाई होती. अरे काय, अरे श्रीकृष्णानं ते मडकं फोडलं ज्यामध्ये दही दूध तूप लोणी होतं, पण बाबासाहेबांनी आमच्या गळ्यातलं ते मडकं फोडलं ज्यामध्ये आपल्या पूर्वजांचा हजारो वर्षापासूनचा थुंकीचा खच होता. सगळेजण दही दूध लोणी खाण्यात व्यस्त होते, कुणालाही तुमच्याकडे पाहायची गरज नव्हती. बाबासाहेबांनी ते मडकं फोडलं. अरे आता तरी जागूया, बोला जय भीम, जय भीम. कसं आहे ना, माणुसकीचा फक्त आम्हाला जोडा लागतो, नालायक माणसाच्या मुखात पायातला जोडा लागतो. माणुसकीचा फक्त आम्हाला जोडा लागतो, नालायक माणसाच्या मुखात पायातला जोडा लागतो. सवलती घ्यायला हे 72 सगळ्यांच्या पुढं असतात. सवलती घ्यायला हे 72 सगळ्यांच्या पुढं असतात, आणि आम्ही जय भीम घातला की ह्यांच्या आईला घोडा लागतो. नाही, त्यांनी सांगितले तापवू नको जास्त, नाही तर त्याच्यात पण जबरदस्त आहे, मी तापवतो, ते बोललेत नको. पण मित्रांनो, खरोखरच आजी भाकरी आहे ना, त्याच्यावर बाबासाहेबांची सही आहे. हक्काची सही दिली, हक्काची, बाबासाहेबांनी, जे खातो ना ती. आणि मग सहज मग कधीतरी तळतळून म्हणावं असं वाटतं, माणूस केला तुला भीमानं, माणसासारखा वा. शिकून झाला मोठा साहेब, आता तरी समाजासाठी जाग. अरे शिकला ज्याच्या पुण्याईनं जय भीम बोलायला लाजतो, 22 प्रतिज्ञा माहित नाही, आरक्षण घ्यायला पहिला धावतो. आता मोठा पगार घेऊ लागला, समाजापासून दूर पळतो, कार्यविधीच पुरता तुला आता बुद्ध विहार आठवतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या बाबासाहेबांच्या तत्वावरती चालत राहा. जय भीम बोलून दर रविवारी अभिमानानं बुद्ध विहारात जात राहा. जागा कर तुझ्यातला स्वाभिमान, धम्माला विसरून चालणार नाही. जागा कर तुझ्यातला स्वाभिमान, धम्माला विसरून चालणार नाही. कारण आता पुन्हा कमरेचा झाडू काढायला बाबासाहेब येणार नाहीत. आणि म्हणून खातो त्या भाकरीवर